जय जय राम कृष्ण रूप पाहताना सुख झाले साजनी तो
आवाज करा. तुम्ही चाटीची आवाज माझ्याच मॉनिटर झाल्या सगळ्यांचे सगळेच झाले त्यामुळे आवाज काय धक्का व्हायला तुम्हाला आवाज चांगला आवाज घेऊन करता येईल आपल्याला धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी विधाते अंतरी नारायण गाय नारायण वारकरी भूषण सुभाष महाराज त्यांना साथ करते श्री हरिभक्त परायण संगीत विशारद अमोल महाराज पावडे नाशिक.
माय
नगाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली गिंती लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवानी माथा साष्टांगाता दंडवत काय माझी वाणी मानेन संतांसी रंगो चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काहे कळा पंढरीच्या देवा धन्य महाराज जन्मले संसारी जे जाते अंतरी नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनपती सेवेसाठी घेतलेला अभंग भगवंताचे योगानं योगीचे लाडके आणि प्रेमी भक्त असणारे संत शिरोमणी भक्तवत्सल श्री संत नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुंदर असा हा अभंग आहे.
अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सभा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मावळपणाची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते नाही. गेली अनेक वर्ष चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञातील आजची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळ हत्तरवाडीकरांच्या वतीने गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन गावाच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व भजनी मंडळ आणि विशेष तरुण वर्गाच्या वतीने ही सेवा माझ्या वाटेला गेली 3 वर्षापासून आमचे वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारे आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी आमचे माणिकरावजी यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला तुम्हा सर्वांच्या वतीने आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आज बुद्ध शर्करा योग म्हणजे माझ्या कीर्तनाला माझे अत्यंत आवडीचे गायक तुम्ही बोलवलेले आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आदरणीय सुभाष बाबा करू नका थोडं लांबून बोलू द्या आवाजाने मी मला तोंड लावायला लागेल माझा उद्या गायब होऊन जाईल आवाज. भजन सम्राट संगीत विशारद तरुण तडफदार आमचे अमोल दादा आहेत. गावकरी आमचे अंगद महाराज पुन्हा आंबेगावकर पुणे जिल्हा आंबेगावकर आमचे दत्ता बाबा आहेत. पुन्हा हे संपूर्ण आमचे प्रदीप महाराजांचे सर्व हे विद्यार्थी मंडळी त्यामध्ये आमचे आदरणीय सुदाम बाबा ते द्वापारी गोटे सुदाम सुदाम बाबा आहेत. मदंगाचार्य दोन्ही तरुण तडफदार आपल्या परिसराचं वैभव आपल्या भूमीचं वैभव असणारे दोन्ही मदंग सम्राट मदंग तालमणी आमचे प्रदीप दादा आहेत. आमचे केशव महाराज आहेत. सोनलेकर परिसरातली पंचकृषीतील सर्व श्रोते सज्जन बाप बरं का उत्तमराव बाबा उत्तमरावच का नाव बदललंय. माझ्या समोर आलेले आमच्या पूर्ण तालुक्यातून देऊळ जाऊन आलेले आमचे अत्यंत प्रगतीशील शेतकरी आमचे बाळासाहेबजी दुधाटे दादा मोतीराम भाऊ आहेत कांबळे आहेत. तसेच आमचे तरुण तडफदार आमचे जिवलग मित्र आमचे अशोकराव भिंगी दादा आमचे कृष्णा महाराज भोरकडी यांचे बंधू आमचा होळी भैया तिकडे गायब झाले ते आमच्या पाय धुवायला होते आमच्या पाय काय झाले तिकडला. सुंदर सिस्टीम आहे. माझे छोटे छोटे बाल गोपाळ माझ्या माता मावल्या तुम्हा सर्व श्रोते सज्जन माबापाच्या चरणी पुन्हा एकदा नारदाच्या गाडून नतमस्तक होतो माझे शिवलक प्रारंभ विठाला. अभंग नामदेव यांचा आहे का. संतांना त्रिकालज्ञ म्हटलं गेलं संतांना सर्वज्ञ म्हटलं गेलं आहे का. संत हे सर्वज्ञ संत हे त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान ज्यांना कळतं त्यांना त्रिकालज्ञ म्हणतात आहे का. कशातलं काही कळत नाही कशातलं काही कळत नाही घनश्याम भाऊ त्याला आम्ही काय म्हणतो काहीच कळत नाही काय म्हणतो. कसा आहे हा जाऊ दे महाराज नादी लागू नका. कसा आहे कशातलं काही कळत नाही त्याला आज्ञे म्हणतात. सर्व विषयातलं थोडं थोडं कळतं त्याला अल्पज्ञ म्हणतात. एका विषयातलं सर्व कळतं त्याला तज्ञ म्हणतात आहे का. आणि सर्व विषयातलं सर्व कळतं त्यांना सर्वज्ञ म्हणतात आहे का. कितीही मोठा तज्ञ असू द्या जगाच्या आधी काय होतं प्रश्न विचारा उत्तर मिळणार नाही. बापू मिळेल का. जगाच्या आधी काय होतं फार झालं तर अंडा मुर्गी न्याय किंवा वृक्ष बीज न्याय हे उत्तर पाहायला मिळतं आहे का. न संपणारे उत्तर आहे त्याला तोंड बांधून बुक्याचा मार म्हणायचं. बापू कुणालाही विचारा तुम्हालाच विचारतो आधी कोंबडी का आधी अंड. हे बापू काय आधी कोंबडी आधी ती आली कुठून ती आली आधी कोंबडी का आधी अंड केवढाही तज्ञ आणा उत्तर मिळणार नाही महाराज. आधी वृक्ष का आधी बीज. संदीपराव भाऊ काय आधी नाही सांगता
आधी वृक्ष का आधी बीज सांगता येत नाही मला. अरे वृक्ष आधी म्हणावं ती आलो कुठून, बीज आधी म्हणावं ती आलो कुठून आहे का. पण केवढाही तज्ञ असू द्या, जगाच्या आधी काय होतं प्रश्न विचारा, उत्तर मिळणार नाही. पण तोच प्रश्न माझ्या संतांना विचारा, महाराज जगाच्या आधी काय होतं, अचूक उत्तर मिळणार, अचूक उत्तर. पहिले कोठ्याची नवते फुटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे सुनीची होती पायी, कणव तेरे तेरे रे. याला म्हणायचं गौंडी जसं फिट बीट ठेवतो तेवढं फिट प्रमाण आहे का. कोणाचं प्रमाण आहे म्हणा, सुभाष महाराजाचं घ्या म्हणून. जगाच्या आधी काय होतं उत्तर मिळणारे, चंद्र नव्हते, तारे नव्हते, मेघही नव्हता का. मग काय होतं, शून्य नाम ब्रह्म होत आहे. काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याला काही म्हणता येत नव्हतं, असंच होतं. हो त्याला म्हणायचं शून्य नाम ब्रह्म. काहीच येत नाही तो प्रकृतीचा भरता पाय आहे. ढालगज शब्दाचा अर्थ सुद्धा बाबा माया होतो, माया. येथे एक ढालगज निर्माण झाली, तेने बा एवढी ख्याती केली, अमरपुरी तयाची घर कुलीन कानोबा तेरे तेरे ते. तो तेच शिवला नाही. वाज गरिबीने झाली पाहिजे संदीपराव. वाज कशी झाली, डचकू नका. वाज आणि कशी झाली, हो जमते काय, कशी आहे ती, गरीब म्हणे हे अरे वाज आहे पण गरिबीने झाली आहे का. बरं एक दोन नाही झाले, किती झाले, 12 झाले. 5-25 आहे का. जगाच्या आधी काही होतं केवढा तज्ञ असू दे त्याला सांगता येत नाही. आता नंबर झाली बरं का सिस्टीम छान. पण आमच्या संतांनी उत्तर दिलं, काहीच येत नाही तो प्रकृतीचा भरता पाय का. चंद्र सूर्य नव्हते, तारे नव्हते का. ढालगज शब्दाचा अर्थ माया होतो आणि त्या मायेपासून ही निर्मिती झाली. म्हणजे हो भूतकाळातलं विचारलं, उत्तर मिळालं. चला वर्तमान काळातली स्थिती विचारा, केवढाही तज्ञ असू द्या त्याला सांगता येत नाही सध्याची परिस्थिती. पण तोच प्रश्न संतांना विचारा, त्या संतांनी अचूक उत्तर दिलं. सध्या आमचं जेवढं प्रेम प्रपंचावर आहे तेवढं परमार्थावर आहे का बाबा, आहे का रे. तुमचं प्रेम जेवढं तुमच्या देहावर आहे तेवढं देवावर आहे का, आहे का. होय सकाळी झोपेतून उठल्यापासून आमचे बापू सजोजीत पाहून द्या, सकाळी उठले गरम पाणी आंघोळ, पुन्हा ती भारीची साबण लावतात कोणती तरी म्हणत हिरवी कलरची, ती आमच्या घरात संतोष का विष्णू भाऊन देत होती काय, कोणती होती ती काळा दिसला. झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही शरीराचं एवढं नटतो, मला एवढं सगळं करतोय का. हा कडक कपडे घालतो आमच्या घरच्या भाऊसारखी अशी, पुन्हा त्याला स्प्रे मारतो,
चार चौकात बसावं, चांगलं सुगंध यावं बाळासाहेब, चांगला स्प्रे असतोय का, एवढं आम्ही ध्यान नटवतो. अरे कीर्तनामध्ये एखाद्या वेळ बसलं आणि आमच्या अंगद महाराज बुका लावला तर बुका नाकावर पडू नये म्हणून हात कसा धरते. इथं बुका नाकावर पडू नये म्हणून एवढं जपतंय. तिकडे देवाकडे गेल्यानंतर देवाला बुका लावताना इकडे बघत तिकडे बुका लावता, त्याच्या नाकाचा डोळ्याचा बुका आहे. परमार्थाची व्याख्या एवढी महाराज, जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर हो जाए. अरे चला जाए वैकुंठ पाला न पकडे कोई आहे का. जेवढं देहाचं करतो तेवढं देवाचं केलं, झाला परमार्थ. यथा देहे तथा देवे. म्हणून आम्ही प्रपंच अट्टासानं करतो आणि प्रपंच परमार्थ आमचा सवडी नसतो. कसा असतो. सायाचे करीशी प्रपंच दिलाली, 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 सायाचे करीशी प्रपंच दिलाली. झोपेतून उठल्याबरोबर आधी संदीपराव तुम्हाला शेत दिसतं का मंदिर दिसतं. उरडा. झोपेतून उठलं की रानात, रानातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी. बरोबर बोला. शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी. एक दिवशी मरीन मसन ओढत पुरी धंदा जन्माने माया गेली, भक्ती नाही केली. माझे माझे म्हणूया हो गुंतू गुंतू मेले महाराज. अरे मग जेवढं प्रेम आमचं देहावर आहे तेवढं देवावर असतं. देव आमच्या समोर नाचला असता. पण सायासी करशी प्रपंच दिवशी पण हरिशीनं भज शिकवण्या गुणे. अरे उपकार आहेत संत महात्म्यांचे, ते आम्हाला यांनी हा मार्ग दाखवला. नाहीतर आम्ही मंदिराकडे फिरकलो नसतो. लक्षात ठेवा. अनमोल किमतीचा देव भगवंताने तुम्हाला आम्हाला दिला, तो पुढचे जन्म संपवण्यासाठी दिलेला आहे. पण अति परिचयामुळे आम्हाला याचं महत्व कळलं नाही मला. हो, म्हणून वर्तमान काळातली स्थिती आहे. सप्ताह संपल्यानंतर पुन्हा बापू मंदिराकडे येत नाहीत म्हणून प्रपंच. वर्तमान काळातली स्थिती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिर आहे, घरामध्ये ग्रंथ आहेत. ग्रंथ आजही मला असं वाटतं आमच्या हातरवाडीमध्ये असं एकही घर नाही की त्या घरामध्ये एखादा आमचा ग्रंथ नाही. कोणता नसला तरी त्या देवीच्या कथा तरी असतातच महाराज. असं का नाही. पण ती ग्रंथ फक्त दसऱ्याला बाहेर निघतात. ते पण या मातामध्ये बऱ्या असल्या तर गुंडाळून असतात. याला म्हणायचं देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत तशी आहे. ही वर्तमान काळातली स्थिती. वर्तमान काळातली देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत तशी आहे का. वर्तमान काळ, भूतकाळ. चला म्हणजे भविष्यातलं विचारा. भविष्यातलं केवढाही मोठा तज्ञ असू द्या, भविष्यातलं विचारताय सांगता येईल. फार झालं तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एकही महाराज चांगला भविष्यातलं जाणणारा, महिन्या दीड महिन्याचं मग 15 दिवसाचं कळतंय त्यांना. पाऊस कसं पडणार, कमी पडणार, जास्त पडणार कुणाला. फार झालं. पण आमच्या 750 वर्षापूर्वी संतांनी लिहून ठेवलं होतं 2026ला आता काय काय घडणार. तुम्ही सर्व बघताय. सध्या लक्षात ठेवा. कितीही मोठा ज्योतिषशास्त्रज्ञ असो त्याला सांगता येणार नाही.
पण 750 वर्षापूर्वी माझ्या संतांनी सांगितलं होतं 2026 मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार. विचारा संतांना महाराज, अहो भविष्यामध्ये काय घडणार आहे. उत्तर दिलं होतं, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या दादा भरदार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भिण राहील. काय म्हणायचंय म्हणायचं वर ऐका दादा, हो ऐका दादा, हो ऐका दादा. जोरदार टाळी इकडे वाजवा. मला वाटलं पोट फुगले म्हणून कुठले काही पुन्हा कळालं कन्या आलं आणि उठताना डोळे केले मी मला पोट फुगले सरना बाकी म्हणतो नदी हरी कीर्तन उतरत होईल पित्याचा होईल भारतार साडून घरोघरी निघली नाही. अरे पृथ्वीवरचा वारा थोर झुंजाट सुटेल, मोठमोठे पर्वती उडून जातील, तेव्हा लिहिलं होतं. यातलं तुम्ही सर्व बघितलंय. उठून पण म्हातारा पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आता मला तुम्ही सांगा भाऊ, तुम्ही सोशल मीडियावर असतात, इंस्टा फेसबुक, तुम्ही कशा रोजची मुलं आज इष्टिकीसाठी बापाला मारायचं नाही. पोटच्या मुलांनी काल परवा जन्मदात्या मायबापाला 1 एकरचा तुकडा नावचा करून देत नाहीत म्हणून झोपेत थोडं थोडे झोपेत. सोशल मीडियावर एबीपी माझा बातमी होती 1.5 महिन्याखाली. अमरावती मधलं प्रकरण होतं. एबीपी माझाला बातमी चालू होती. पोटच्या लेकरानं फ्लॅट नावचा करून न दिल्यामुळं बापाला रात्री झोपेत संपवलाय का. आज पोटची लेकरं मायबापाला संपवले म्हणजे पुत्र तो होईल पित्याचा होईल तेव्हा दिल्यानं आज तुम्ही पाहता भरताना साडून घरोघरी हिंड दिलेणारे आहे का. अरे पृथ्वीवरचा वारा थोर झुंजाट सुटेल, मोठमोठे पर्वत घेऊन जातील. एवढं पाहायचं राहिले सुद्धा बाबा, पण याला वेळ लागणार नाही. पण जोपर्यंत महात्म्यांचे विचार जिवंत आहेत समाजात तोपर्यंत हे घडणार नाही. नाहीतर कुणी तुम्हाला माहित आहे पुणे जिल्ह्यामध्ये 4-2 वर्षापूर्वी असं घडलं होतं. एका गावावर डोंगर कोसळला होता. डोंगर गावच्या गाव मारा त्या डोंगराखाली गेलं होतं. का गाव बरखास्त झालं होतं. गाव कोणतं गाव होतं. माळी. बरोबर आहे का नाही. डोंगर कोसळला गावावर, गाव गेलं. गाव तसं व्हायला वेळ लागणार नाही. हातरवाडीकर तुमच्याच गावावर. पण मला माहिती आहे जोपर्यंत मानेकराव आपला हे नामचिंतनाचा 16 गावात चालू आहे तोपर्यंत हे संकट तुमच्या गावावर कधीच येणार नाही. नामाच्या चिंतनेन वारा वाटा पडती गेली. भूत भविष्य ज्यांना कळतं त्यांना त्रिकालज्ञ संत म्हणतात. आणि असे त्रिकालज्ञ संत नामदेव महाराज समाजाचं सिंहावलोकन करतात. तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात आलं ज्याच्यासाठी अनमोल तुमचा देह भगवंताने दिला ते न करता हा जीव प्रपंचामध्ये मग्न झाला.
तुम्ही सगळं आठवा, तुम्ही सगळं आठवा. तुम्ही दोन गोष्टी विसरू नका. कोणत्या दोन गोष्टी आहेत? विष्णू भाऊ, दोन गोष्टी विसरू नका बरं. कचून जेवायचं, दाबून झोपायचं. हे नाही कोणते? बातों की अधीरक जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. आम्ही सगळं आठवतो आणि या दोन गोष्टी विसरतो. मरणही विसरलो आणि जगाच्या मालकालाही विसरलो. आम्ही मरण विसरतो, पण मरणाच्या खात्यावरचा प्रमुख बापू तुम्हाला विसरला. तुम्ही बँकेतला हप्ता भरायचा विसरला समजा, बँकेतला तिथला प्रमुख विसरतो का? तो विसरत नाही. तो आम्हाला नोटीस पाठवतो. नोटीस, पहिली मरणाची नोटीस असते. नोटीस वीस कमी करा दिसतो आणि ती नोटीस प्रत्येकाला येणार आहे बरं का. काहीला आधी आणि काहीला येणार आहे. कोणा कोणाला आधी सांगू का भाऊ? म्हणजे भाऊ मरणाची नोटीस कुणाला आधी सांगू का? डच कुणाला? रामायणामध्ये फक्त एकालाच कळाली ती नोटीस, सुभाबाला. श्रवण समीप भयसित केसा, मनोजर टपनस उपदेश. जराकर्णामुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आली का? कानाजवळचे 4-2 केस पांढरे झाले, अंगात मारा समजायचं. नोटीस आली कशाची? वरची नोटीस आली वरची. पण तुम्ही लय हुशार महाराज. तुम्ही पांढरे झाले की काळे करता, म्हणजे तुमच्या पुढचं चतुराचं सुरू म्हणे बरं का भाऊ. हो ते म्हणतात तुला नोटीस पाठवली, तुला लक्षात आली नाही, ती मग काळही ठेवत नाही, पांढरही ठेवत नाही. कसं ठेवताय? सपाट करून टाकते. मरण का विसरायचं नाही? एकदा डोळ्यासमोर आम्हाला मरण दिसलं, जगातले भोग तुच्छ वाटत नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदर जास्त झाले, शेतकरी मानवला जातो, पिंजरा घेऊन येतो, पिंजऱ्यामध्ये शेंगदाण्याची वाटी ठेवतो, तो पिंजरा घरात कोपऱ्यात ठेवतो. सायंकाळची वेळ असते, दार उघड असतं, ती शेंगदाण्याची वाटी बघितल्यानंतर उंदीर आत शिरतं, त्याच्याच हादरा बसते, दार बंद होतंय. आत उंदीर गेल्यानंतर शेंगदाण्याची वाटी भरलेली असती, पण दार बंद झाल्यानंतर ते उंदीर त्या शेंगदाण्याला तोंड लावते का? तोंड लावतं का? त्याला कालची भागवत एकादशी होती का? कशाला गेली म्हणजे? कशाला? खाला, गांजा खायला. शेंगदाणे खाण्यासाठी कधी गेले? वाटी भरलेली ना, तोंड लावतो का? का लावत नाही? आता शेंगदाण्याची वाटी दिसत नाही, त्याला स्वतःच मरण दिसते आहे का? तसंच आम्हालाही आमचं मरण डोळ्यासमोर दिसलं. जगातले भोग तुच्छ वाटतात आणि जीव सरळ मार्गाने चालतो, पण मरण विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, जगाचा मालक विसरायचा नाही, कारण त्यांनी तुझी काही नाही केली चिंता. नारायण ध्यात जावे. अरे तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, हया निरंतर ध्यान करी. असं निरंतर त्या नारायणाचं चिंतन करणारा जो कोणी असेल, नामदेव राय अशा नामधारकाला धन्य देतात. धन्य महाराज, धन्य महाराज.
नारायण काय नारायण काय नारायण काय नारायण जे ध्याते अंतरी नारायणा धन्य महाराज जन्मले संसारिक संसारात जन्मलेल्या जीवाला धन्यता मिळाली. पण कधी असं नाही देवाचं चिंतन केलं तर देवे दिला देह भजना. ज्याच्यासाठी हा देह मिळाला ते जर केलं तर सार्थक आहे का नाही माझा? ते नाही केलं फुकट जाणार आहे का? कल्पना करा 250 एकर जमीन बाळासाहेब 250 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा गाईने मोठा भरलेला वैभव सगळं एकुलती एक मुलगी आहे 18 वर्षाची सौंदर्य संपन्न गोरी गोमटी एकुलती एक मुलगी एवढा मोठा वैभवशाली माणूस अहो जिल्ह्यामध्ये कोणी नव्हतं महाराज पण एकच मुलगी विचार केला आपल्याला एकच मुलगी आहे आता 2-2.5 एकर वाला जर 10 एकरचा जावाई शोधत असेल तिचा बाप ते किती एकरचा शोधील 250 एकर वाला जावाई किती एकर वाला बघून बघा हे 2 गुंठे म्हणा 250 एकरचा धनी होता एकुलती एक मुलगी आणि म्हणून स्थळ येऊ लागले स्थळ पण असं स्थळ मिळालं मला अमेरिकेमधला क्लास 1 अधिकारी त्या मुलीला हो मालक मिळाला क्लास 1 अधिकारी कुठला अमेरिकेतला आपल्यासारखं नाही महाराज आपल्याकडे ड्युटी कमी पगार जास्त असते तसं नाही आपलं महिन्यातून 20 दिवस गैरहजर जरी राहिलं तर ते सगळी पगार हलते आहे का तिकडे तसं नसतंय तिकडे टाइम टू टाइम ड्युटी असते क्लास 1 अधिकारी अमेरिकेतला धूमधडाक्यात लग्न संपन्न झालं वाऱ्यासारखी बातमी पसरली काय लग्न केलं अरे बापरे 150 पदार्थ जेवायला होते तिचा बाबू किती 150 काय होतं श्रीमंत बाप होतो ऐश्वर्य संपन्न लग्न धुमधडाक्यात संपन्न झालं लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला गेली महाराज अमेरिकेला मुलगी गेली अमेरिकेला बघता लग्नाला 10 वर्ष झाले प्रदीप महाराज लग्नाला किती वर्ष झाले 10 वर्ष झाले पण 10 वर्षामध्ये त्या जावयानं एकदाही सासरवाडीचं तोंड बघितलं प्रत्येक वर्षी महाराज 25 एकर आमराई होती 25 एकर द्राक्ष होती 25 एकर केळी होती 25 एकर पुन्हा सफरचंद होती 25 एकर ते आपले सांगा ना काहीतरी दरवर्षी सासून जायला फोन करावा सांगावा जावय बापू अहो अख्खं गाव आंबा खातं हवं एखाद्या उन्हाळ्यामध्ये आमरसाला या जावयानं प्रत्येक वेळी सासूला उत्तर द्यावं आयएमबीची सासू वैतागली सासूबानं उत्तर दिलं आयएमबीची मग का मी मेला येतो का सासूबाई म्हणजे जावाई म्हटलं की मला तिच्यासाठी जावाई म्हणजे सामान्य थोडाच आहे जावाई म्हणजे विटीवरचा कंट्रोल करतो सासूला इथल्या सासूचं माहित नाही मला आमच्या तिकडं महाराज जावाई दिसला की सासू उड्याच मारती म्हणजे मोठा जावायाला त्यात तो जावाई दूरचा असावा तुमचा भाऊ कुठला तुमची सासरवाडी ती नाही सासर जावाई दूरचा असावा त्यातल्या त्या दूरचा असून 4-2 वर्षातून एकदा येणार असावा सासर मग बघा परिस्थिती बिकट असते तरी नाकाचा मोती चिवी गहाण राखी जावयाचा ते 4-2 वर्षातून एकदा येणारे गिऱ्हाईक असावं ते दिवसा 4 वेळा येणार असेल दिवसा तर सासू लाल डोळे करते कमर वाट ठेवती जावयाकडे बघतील जावाई काय अंगणातली तांबडी बादली भरलेली घरात आणून टाका एवढा दर्जा खाली जाते रोजचा असल्यामुळं दूरचा असलं ना देवासारखा असते महाराज दूर जवाई देव बराबर हे गाव जवाई आधार घर जवाई नाही गावात कोणी आपले घर जवाई रे बाप गिऱ्हाईक पूर्ण गाडी आहे तिकडे गेले बाप मला बुक्या घाली एवढं सांगायचं होतं दुसरं काही सांगावं नाही गावात असेल का गावात येत
तुम्हाला घर जवळ यायचं तुमचं लागेल ना काय दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधार घर जवाई गधे चाहे सोलादा दूरचा जावाई 10 वर्ष झालं तू कोण बघितलं नाही मला दरवर्षी सासून फोन करावा जावे बापू यंदा या रागात सासू बोलली जावायला हो जरा कळवळ आला जावायला उत्तर दिलं सासूबाई आलो असतो पण आमच्याकडे फार काम असतात पण काळजी करू नका येणार आहे 1 तारखेला मी हातरवाडीला येणार आहे किती तारखेला परवा येणार आहे काल आहे आमचा परवा किती तारखेला बोला की 6 तारखेला काल आहे मला फार आग्रह आहे तरुण मंडळीचं मी येणार आहे पण 1 तासासाठी येणार आहे किती तासासाठी संदीपराव 1 तासासाठी तुमच्याकडे 1 तासासाठी येईल तिथला काला झाला 12ला तुमच्याकडे मी 12ला येतो म्हणलं 12ला आल्यानंतर अर्धा तास चर्चा सगळ्यांसोबत करतो अर्ध्या तासानंतर मी जेवायला केलेलं जेवण करतो पुन्हा 1 वाजता मला विमान आहे मी येणार विमानानं आणि जाणार विमानानं किती वर्षांनी यायला जावं किती वर्षांनी आला 10 वर्षांनी जावं येतो मला सासूला आनंद झाला सासूने मुलीला फोन केला फोनवर विचारलं ताईडे काय आई जावं तुला काय काय आवडतं सांग बरं तिने भली बोलली दिली मला श्रीमंताचा जावं आहे तमराव बाबा तिने स्पेशल आचारी बोलवले महाराज स्पेशल एक अमरावतीचा एक कर्नाटकचा एक इकडे धुळ्याचा एक हो कुठला महाराज जळगावची केळी आली इतकी केळी जमत नाही म्हणजे आपल्या जावायला स्पेशल जळगावून केळी ना हो नाशिकहून संत्रा नाही द्राक्षी नागपूरहून संत्रा आमच्या गंगाखेडची कलम पुण्याचा चिवडा स्पेशल आचारी बोलवले श्रीमंताचा जावाई आता सासू दिवस मोजू लागली 6 तारखेला येणार आहे आज 1 तारीख आहे उद्या 2 आहे परवा 3 आहे सासू दिवस मोजू लागली तिने तयारी केली हो विमानानं उतरल्यानंतर गाडी कोणती पाठवायची माझा भाऊ तुमची एसटी नाही बरं स्पेशल गाडी महाराज हो पुन्हा आल्यावर पाय धुवाय पाणी कुणी द्यायचं टॉवेल कोणता द्यायचा बसायला कोणती रूम आहे का हो आता जेवायला काय करायचं म्हणून तिनं 5 हो 52 पदार्थ केले 52 आहे का मला आता एवढा मोठा श्रीमंत जावं घनश्याम भाऊ पण एकटा कसा जीव घालावा एकटं जीव घालणं सोपते का संदीप आमच्यासारख्या महाराजाला तुम्ही 10 जणांना जीव घालता एवढा मोठा श्रीमंत जावं क्लासरूम अधिकारी एकटा कसा जीव घालावा पण तिनं गावातली 25 बोलवली जेवायला ते पण असे कांजीच्या कपड्यावाले वेग मानेकराव तुमच्यासारखं कडक शर्ट 25 बोलवले 25 त्या 25ला सांगितलं जावाय किती वाजता येणार आहे 12 किती वाजता ते असं इसरते म्हणतात तुम्हाला 12 वाजता जावं म्हणजे वेळ फार कमी आहे तुम्ही 11:30ला यायचं 11:30ला जेवायला गेले जेवायला सगळा भेद सांगितलं होतं हे म्हणजे हिला कधीच गोष्टी हाताने कावळा हल्ला नाही म्हणले पहिल्यांदा आलं हिचं निमंत्रण म्हणले काय खरं म्हणले आपण 11:30ला जायचं ते 25चे 25 11:30ला आले मला रांगोळ्या काढल्या होत्या अगरबत्त्या लावल्या होत्या सडा टाकला होता बसायला पाठ पाटीला पाठ ताटाला पाठ ढेरीला पाठ असं मस्त गमगम सुगंध यायला लागला त्या पाटावर चांदीचं ताट वाटी चांदीची फुलपात्र चांदीचं त्या ताटाला सोबत असे पदार्थ श्रीखंड बालुशाही गुलाबजाम बटाटा कांद्याची भजी लोणचं पापड असे तुम्हाला आठवतात ते पदार्थ आहे का असे घोटू बासुंदी केली होती संदीप प्रवासी आहे का गिर गाईचं दूध आणलं होतं आमच्या अशोकरावच्या घरून आहे का 25 जण 11:30ला आली सासू घड्याळकडे बघत होती जावाई 12 वाजता येणार आहे आता 11:30 वाजले ते 11:30 हे सगळे 25 येऊन बसले तिनं ताटं तयार केली होती एक ताट जावयासाठी होतं 25 व्हीआयपीसाठी ते 25चे 25 ताटावर बसवले जावायची वाट बघू लागली 11:30 वाजून गेली जावाई किती वाजता येणार होते ते बरोबर जावाई किती वाजता येणार होते 12ला 11:30 वाजले 11:35 वाजले 11:40 झाले 11:45 झाले सासू घरातून बाहेर बाहेरून घरातून बाहेरून घरात इकडून तिकडं चक्रा नाकडा पागल झाली आहे शांताबाईची बहीण असेल हाताने इकडून तिकडं चक्रा मारून किती वेळ झाला कधी आले असतील का आपल्या पाडोलीपर्यंत सुनोळ्यापर्यंत का आपल्या आलेगावपर्यंत आले असतील विचार करू लागली असं करता
12ला 5 मिनिटं कमी असताना घरातला फोन वाजला. अंगणातून सासू पळतच गेली. सासूने फोन उचलला. हॅलो, कोण जावय बापू का? जावय म्हणला मीच आहे मामी. आता आलात होय इकडं फाट्यावर? जावय म्हणला फाट्यावर नाही. मग कुठं हा? जावय म्हणला मी अमेरिकेमध्ये ऑफिसमध्ये आहे. सासू बटलट कापू लागली. निघालो होतो म्हणला आपण सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आमच्याकडे पण आहे. साहेबांना सांगितलं पुन्हा तुम्हाला महिनाभर सुट्टी देतो पण सध्या जमणार नाही. एवढ्या वेळेला माफ करा. मला खरं सांगा त्या सासून फोन कसा आदळला असेल? जे फोन आदळला फोनचे तुकडेच कुठं टाकला. पदर खवला. रागाला राग मारा सासूला पदर खवला. तन 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 करीतच पंक्तीत आली मला. या 25 जणांकडे बघू लागली. ते 25 11:30 वाजता ते म्हणू लागले जावं कधी येत आहे कधी आक्रमण सुरू होते आपलं म्हणजे ऐका आहे का? आणि अशी राग राग आली महाराज विजेसारखी कडाडली 25 जणांवर. घ्या खाऊन तुमच्यासाठीच केलं होतं. यात एक आमच्या विष्णुभाऊ सारखं होतं. ते म्हणला हे म्हणला शांत काकवाला तू काळजी करू नको म्हणला. या ताटातलं लोणचंही शिल्लक ठेवणार. शिल्लक लोणचंही ठेवलं नाही माई घेऊन तुझा बाबाची शपथ माईच. 25 जणांना ताटावर लोणचंही शिल्लक ठेवलं नाही सुद्धा बाबा. लोणचंही शिल्लक राहिलं नाही. चाटून पुसून हल्लं सगळं आहे का? हा मीठ शिल्लक थोडं पार होतं ते गिर गायचं तुपामुळे मीठही लावून हाताला पुसून टाकला आहे का? चाटून तुम्ही एकाच्याही ताटामध्ये काही शिल्लक राहिलं नाही तरी सासून कपडाला हात लावला आणि कपडाला हात लावून सासू म्हणून लागली माझा स्वयंपाक वाया. स्वयंपाक वाया गेला का? स्वयंपाक वाया गेला का? अरे ताटात लोणचं राहिलं नाही. पण सासू काय म्हणून लागली स्वयंपाक वाया का केला? याचं उत्तर आहे ज्याच्यासाठी केला तो नाही आला पण स्वयंपाक वाया गेला. तसं हा देह ज्याच्यासाठी मिळाला ते नाही केलं जन्म फुकट गेला. नाही तरी गेला जन्म विठ्ठला भजारे म्हणजे काय भाऊ? भाऊ म्हणला कीर्तन सुटले आमचं असते कडी टाकून ते कडी मध्ये. भजारे म्हणजे भजा नाही. भजारे म्हणजे त्याचं भजन करा. कारण हा देह कशासाठी मिळाला? देवे दिना कमल मुकराम भजन कोदी आहे का? अरे खाया पिया सुखी सोया लाख जमाना खोया पण देह दिला देव भजनासाठी मिळाला. भजन केलं सार्थक होईल आहे का? मग आता खरं सांगा देवाचं एकदा नावमुख लावण्यासाठी आम्ही रोज कधीत ऐकतो हरिपाठामध्ये ऐकतो. एकदा त्याचं नावमुख लावण्यासाठी किती जन्माचं पुणे लागतं? किती जन्माचं? अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हारी पैठा होय. अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचं आहे का? अनेक पुण्य राशी
कोणाचं? एकदा त्याचं नाव आनंद जन्माचं पुण्य असलं येते. मग खरं सांगा तुम्ही किती भाग्यवान आहे सध्या. तुम्ही किती वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणलं संदीपराव म्हणले ते आमचं काम पुढे तुमचं. अरे एकदा त्याचं नाव मुक्कावण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल तुम्ही 7 दिवस सप्त्यामध्ये रोज कीर्तनामध्ये कमीत कमी 5 मिनिटं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. किती भाग्यवान आहेत महाराज. खरं तर तुमचं पहिलं भाग्य आहे तुम्हाला हा नरदेह मिळाला. दुसरं भाग्य आहे हा नरदेह तुम्हाला पाकिस्तानात मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती आहे का. बडे भाग्य माणूस तन पावा. पहिलं भाग्य आम्हाला नरदेह मिळाला. दुसरं भाग्य हिंदुस्थान मध्ये मिळाला. तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला. अरे चौथं भाग्य मराठवाड्यात मिळाला. पुढचं भाग्य साधू संतांच्या नंतर मिळालं आहे का. म्हणून आम्हाला भगवंत कळाला, ग्रंथ कळाला, संत कळाला आहे का. पहिलं भाग्य आम्हाला नरदेह मिळाला. माझा मुद्दा काय चालू आहे. एकदा त्याचं नाव मुक्कावण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल. जो रात्रंदिवस त्याचं भजन करत असेल तो किती पुण्यवान असेल. असा पुण्यवान शीलवान मुलगा जिच्या पोटी जन्माला आला ती किती भाग्यवान असेल. कुणाच्याही पोटी चांगले लेकर जन्माला येत नाहीत लक्षात ठेवा. माझ्या माता मौल्यांनो लक्षात ठेवा. पुण्यवान व्यक्ती शीलवान मुलगा पुण्यवान माईच्या पोटी जन्माला लक्षात ठेवा. आणि त्या आईनं गरोदर अवस्थेमध्ये चांगलं काम करावं लागतं. नाही तर खरं सांगा आमचे डोहाळे मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये लेकरू पोटात असताना त्या आईला इच्छा होतात त्याला काय म्हणतात गरोदर अवस्थेमध्ये इच्छा होतात त्याला काय म्हणतात डोहाळे म्हणजे इच्छा होतात. महाराज रामायणामध्ये आमच्या कौशल्य मातेला डोहाळे झाले होते. कोणते डोहाळे होते ते उत्तम बाबा. येईन धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा. ओ हे डोहाळे होत म्हणून 10 तोंडाच्या रावणाला रामचंद्र प्रभू जेवून कोसळ होत आहे का. अरे कुणाच्याही कुठे जन्माला येत नाही तसं डोहाळ दर्शनदार लागत आहे का. नाही तर 16व्या वर्षामध्ये सध्याची लेकर नाक पुसता येईल त्यांना. 16 वर्षाचं लेकरू आज काही कळलं महाराज. पण 16व्या वर्षामध्ये आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शपथ घेतली आणि ती शपथ पूर्ण केली महाराज. अरे वाघासारखा लढला वाघासारखा. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आठवा. अरे 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यासोबत भिडले महाराज. म्हणून आम्ही ऐकले काल परवा शिवबा 16व्या वर्षात लढला. शिवबा 16व्या वर्षात लढला. वाघवानी तो वैरास भिडला. जिजाईच्या तालमीत घडला. जिजा माऊलीच्या तालमीत घडला घडला घडला. शिवबा 16व्या वर्षात लढला. वाघवानी तो वैरास भिडला. सध्याचा कसा आहे शिवबा. शिवबा हो 90 मिलियन 16व्या वर्षाचा बरं ऐका नाही बापू. लई जिंकलं तिथे लई जिंकलं का. अरे ते आईचं डोहाळं तेवढं दर्जेदार होतं माणूस. विचारलं होतं माझ्या मासाहेबांना काय इच्छा आहे. डोहाळं डोहाळं. तेव्हा उत्तर दिलं हातात तलवार घ्यावी वाटत घोड्यावर बसा वाटतं. आणि या माता मौल्यांच्या लुटणाऱ्या उद्योगजनांचा पकळा बाहेर काढावा वाटतंय का. हे डोहाळं छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना जन्माचे होते. म्हणून तसा मुलगा जन्माला लक्षात ठेवाय का. तुमचे कुठे जन्माला येत नाही. म्हणून योग्य संस्कार मुलावर गरोदर अवस्थेत घडत असते. म्हणून त्या आईनं गरोदर अवस्थेमध्ये गाता ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे का. विठोबाचे नाम दे माऊलीचे ओठे. विठोबाचे नाम दे माऊलीचे ओठे. विठोबाचे ओठे गर्भवासी गर्भवासी. विठोबाचे ओठे गर्भवासी.
सांगू का, आमचं भाग्य असते आमच्या कीर्तनात त्यांच्या कीर्तनात म्हणजे ते मोठे मोठे विद्वान मंडळीच्या कीर्तनात असतात. पण आज ते लेकराच्या कीर्तनात उभा आहे, कारण ते आम्हाला कीर्तनकार समजत नाही, ते आम्हाला त्यांच्या मुलासारखं समजत आहे. काय मुला ते एवढं मोठं अंत करून एवढं मोठं मन आहे त्यांचं, कला एवढी जोरात आहे, वागणं तसं आहे, आचरण तसं आहे, आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, कला दांडगी आहे, ज्ञान भरपूर आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक त्यांचं अंतकरण तेवढ्या तोला मुलाचं मोठं आहे. आता या चाली सुद्धा बाबा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आता या चाली कोणत्या जाईन गे माल हव्या पंढरपुरा. पण या वारकरी चालीत थोडं लागते मटेरियल, पण हे आमच्या सगळ्या शिकण्यासारख्या चालीत काही काय आपल्या परभणी जिल्ह्यात एक गायनाचार्य होऊन गेले वारकरी भजन होते मस्त ते आमचे सोपान काका. त्याच्यानंतर जर आपल्या इकडं जर कोणी असं वारकरी गाणारं कोणी असेल मला, ते आमचे सुभाष महाराज. त्यांनी म्हणलेल्याप्रमाणे मला पाठ नसल्यामुळे त्यांना म्हणायला होतं डबल असं काय वाटत, विठोबाचे नाम जे माऊलीचे पोटी विठोतीचे पोटी गरबवली. क्या बात आहे का, जोरदार टाळी वाजवा भाऊ. ऐकलं का नाही काय डबल म्हणून आता सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. अरे दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभा घेताय. शिलवान मुलं जन्माला जातात आईच्या पुण्येन, विद्वान जन्माला जातात बापाच्या पुण्येन, उदार जन्माला जातात वंशाच्या पुण्येन, आणि भाग्यवान जन्माला जातात स्वतःच्या पुण्येन. आहे का सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभा घेता. याच्या उलट सांगतो, उन्मत जन्माला आलं आईचं पाप, मूर्ख जन्माला आलं कोणाचं पाप, बापू मिवणीचं पाप. उन्मत जन्माला आलं आईचं पाप, मूर्ख जन्माला आलं बापाचं पाप, कंजूस जन्माला आलं संदीपराव कंजूस. आपण बैठकीत सांगितलं कंजूस जन्माला आलं बाळासाहेब, कोणाचं पाप, वंशाचं पाप. आणि दरिद्री जन्माला तर दरिद्री, ती स्वतःचं पाप समजायचं. रात्र दिवस देवाचं चिंतन करणारा भाग्यवान सुपुत्र जिच्या पुढे जन्माला आला, त्या मातेला धनेला दिली महाराज. नाही तर खरं सांगा, नाव घेऊन येली देवाची ही वृद्ध हिरण्यकशिपूची. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल. बापू कुणाचा कायदा होता हे, त्याला पाकिट द्यायचं सगळं प्रमाण म्हटलं की माझ्या राज्यात देवाचं नाव